भाजपनंतर आता पाहूयात शिंदे गटाची नेमकी काय परिस्थिती आहे। थोड्याच वेळामध्ये शिंदे गटाचे आमदार हे आता हॉटेल ताज लँड मधून आता रवाना होतील। आमदारांना नेण्यासाठी हॉटेल ताज लँड्स मध्ये आता बसही दाखल झालेली आहे। शिंदे गटाचे आमदार बसमधून आता विधान भवनाच्या दिशेने थोड्याच वेळात निघणार आहेत। दरम्यान महायुतीचा विजय निश्चित असल्याचा विश्वास शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला। तर मतांचा कोटा हा पूर्ण करण्यासाठी काही स्ट्रॅटेजी सुद्धा आखाव्या लागतात, अशा शब्दामध्ये आमदार भरत गोगावले यांनी विश्वास व्यक्त केलाय। बघा, आमच्याकडे पुरेशी मेजॉरिटी आहे, त्याच्यामुळे आमचे सर्वांचे जे कॅन्डिडेट आहेत ते पहिल्याच फेरीमध्ये विजयी होतील याची आम्हाला खात्री। तर सेफ्टी फॅक्टर सुद्धा असतं, एक मत नेहमी एक्स्ट्रा ठेवलं जातं। ओके, कारण मत घालताना सुद्धा चूक होऊ शकते आणि एकत्र राहण्याचा उद्देश हाच असतो की त्या ठिकाणी प्रॅक्टिस करणं, कारण एखादं मत जरी चुकलं तरी त्यांनी खूप मोठा गोंधळ होऊ शकतो। काही गोष्टी कराव्या लागतात, कारण आमचा प्रत्येकाचा कोटा पूर्ण करावा लागतो आणि तो करण्यासाठी कदाचित जी काही स्ट्रॅटेजी आहे ती वापरतील आणि जेवढे आम्हाला जास्तीत जास्त मतं मिळतील तेवढा समोरच्या त्याचा उमेदवार कमी मतांनी म्हणजे तो पडल, किती मतांनी पडेल ते नाही सांगू शकत, परंतु आमचे उमेदवार जास्तीत जास्त मतांनी निवडून कसे येतील हे आमचे गेम कुणाचा नार्वेकरांचा होणार की बाहींचा होणार? महाविकास मधल्या एकाचा कोणाचा तरी होईल, सांगू शकत नाही।